नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव. सारंग सकाळचे 7 वाजता आहेत. महाफास्ट 100 घडामोडींचा आढावा घेणार आहोत. मात्र त्याआधी एक मोठी बातमी. मुस्लिम धर्मप्रचारक मुफ्ती सलमान अझहरी यांना मुंबईमधल्या घाटकोपरमधून अटक करण्यात आली आहे. गुजरात एटीएसकडून मुफ्ती सलमान अझहरी यांना अटक करण्यात आली आहे. जुनागडमध्ये प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर घाटकोपर पोलीस स्थानकाबाहेर समर्थकांचा मोठा जमाव झालेला होता. जमावाकडून दगडफेक करण्यात आली, त्याच्यामुळे पोलिसांकडून सौम्य लाठीमार सुद्धा झाला. मुफ्ती सलमान अझहरी यांच्या समर्थकांकडून घाटकोपरमध्ये रास्ता रोको सुद्धा करण्यात आला. गुजरातच्या जुनागडमध्ये प्रक्षोभक भाषण केल्याचा मुस्लिम धर्मगुरू मुफ्ती सलमान अझहरींवर आरोप. गुजरात एटीएसनं काल दुपारी 12 वाजता मुफ्ती सलमान अझहरींना घाटकोपरमधून ताब्यात घेतलं. गुजरात एटीएसनं मुफ्ती सलमान अझहरींना अटक करून घाटकोपर पोलीस ठाण्यामध्ये ठेवलं. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर घाटकोपरमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. मुफ्ती सलमान अझहरींच्या समर्थकांनी घाटकोपर पोलीस ठाण्याबाहेर रात्रीच्या सुमारास मोठी गर्दी केली. मुफ्ती सलमान अझहरींच्या समर्थकांनी घाटकोपरमध्ये रास्ता रोको आणि दगडफेक सुद्धा केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीमार करावा लागला. परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. रात्री मुफ्ती सलमान अझहरींवर त्यांना घेऊन एटीएसचं पथक गुजरातकडे रवाना झालेलं आहे. तर या संदर्भात पोलिसांनी काय म्हटलेलं आहे पाहूयात. आपल्या माध्यमातून मुंबईच्या लोकांना, मुंबईच्या नागरिकांना आश्वस्त करू इच्छितो. मुंबई पोलीस अलर्ट आहे. कुठलाही प्रॉब्लेम नाही, कुठलाही लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन नाही आहे. मुंबईच्या सामान्य नागरिकांसाठी मुंबई पोलीस आपल्यासाठी रोडवर आहे. कुठल्याही अफवांवर विश्वास करू नका आणि अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवा फैलवू नका. आपल्यासाठी मुंबई पोलीस अलर्ट आहे. जय हिंद.